विक्राळ अशा भिंती असतात. मला भिंतीशिवाय तिथे काही दिसतच नाही. त्या भिंती बघत बसायचं. 1 मिनिट म्हणजे 24 तास वाटतात. बरं. 1 दिवस म्हणजे 1 वर्ष वाटतं. मी रोज भेटणाऱ्या माणसाला मला नाव आठवेना. तुम्ही विसरता, तुम्हाला काही लक्षात राहत नाही. मी कायम एकटाच राहिलो. धोका करेल, कोणी हल्ला करेल म्हणून तो फार त्रास असतो. मग आपल्याला कोणाशी बोलता येत नाही, कुठे जाता येत नाही बाहेर. ती जी बराक होती ती किती बाय कितीची होती? काय लहान असतं काय काय किती मोठी असणार असं. काय जेल हा तुरुंगच असतो. तुमची एवढी मोठी समजा बराक आहे, तुम्ही इथे बंद करून एकट्यालाच ठेवलं, काय करणार तुम्ही? भिंतीत दिसतात ना फक्त तुम्हाला रंग उडालेल्या अशा विक्राळ अशा भिंती असतात. मला भिंतीशिवाय तिथे काही दिसतच नाही. त्या भिंती बघत बसायचं. त्या जेलमधला साधारण तुमचा दिनक्रम 101 दिवसांचा काय होता? दिवस ढकलायचा. किती स्पीडने जायचा दिवस तो? मिनिटं म्हणजे मी लिहिलं आहे तिथे 1 मिनिट म्हणजे 24 तास वाटतात. बरं. 1 दिवस म्हणजे 1 वर्ष वाटतं. सकाळ होऊ नये असं वाटतं. उठल्यावर काय करायचं तुम्ही? ओके. निराश करणारी जागा असते. माणसाला डिप्रेशनमध्ये आणणारी जागा असते. ती जागा माणसाला डिप्रेशनमध्ये घेऊन जाते. तुम्ही विसरता सगळं आतमध्ये. तुम्हाला अनेक गोष्टी आठवत नाहीत नंतर. तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये तुम्हाला नितीन बानगुडेंचं नावच आठवत होतं काही? अनेकांचे नाव मला आठवलं नाही. मी रोज भेटणाऱ्या माणसाला मला नाव आठवेना. तुम्ही विसरता, तुम्हाला काही लक्षात राहत नाही. तुम्ही गोंधळता. तुरुंगाचं साधारण वैशिष्ट्य तेच आहे की तुम्ही विसरा सगळं. तुम्हाला पण जेवण बाहेरचं होतं ना? मला कोर्टाच्या परवानगी, कारण मी हार्ट पेशंट आहे, मला 7 स्टेन्स आहेत. बरं. कोर्टाने तेवढी विनंती मान्य केली. पण तुम्हाला औषधं वगैरे वेळेवर मिळायची का? औषधं मिळतात. कोर्टाच्या परवानगीनं औषध मिळतं. तुम्ही तुरुंगामधल्या भ्रष्टाचाराबद्दल भरपूर लिहिलेलं आहे. तर सगळ्यात भ्रष्ट जागा देशातली, जगातली कुठली असली तुरुंगच आहे. म्हणजे ऑर्थर रोड जेलला दुबई म्हणतात, म्हणजे सगळ्यात श्रीमंत जेल आहे ती. तिथे श्रीमंत सगळे कैदी असतात म्हणून. श्रीमंत तिथे मोठे आर्थिक उलाढाल होते. दुबई आहे म्हणे. पण तुमचा तर दबदबा होता, आवरा होता, तुम्हाला तर काही त्रास व्हायला नाही पाहिजे. खरं नाही, मी ओव्हरऑल सांगतोय. तुरुंगामध्ये चालतो भ्रष्टाचार, कुठं चालत नाही. मग तुरुंग तरी कसं, त्यातून माणसंच आहेत ती. तुरुंग कसा लिप्त राहील? पण जेव्हा तुमच्यासारखा कैदी असेल तेव्हा त्या व्यवस्थेवर पण दबाव असेल ना, तणाव असेल ना. रे संजय राऊतांना सांभाळायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. नाही, तसं असतं त्यांच्यावरती. त्याच्यामुळे माझ्या आसपास कोणाला येऊ दिलं नाही. मी कायम एकटाच राहिलो. धोका करेल, कोणी हल्ला करेल म्हणून तो फार त्रास असतो. मग आपल्याला कोणाशी बोलता येत नाही, कुठे जाता येत नाही बाहेर, थोडं कोणा इतर बॅरकमध्ये, कारण ही बंधनं असतात. नाही कोणी काही केलं तर आमच्यावर येईल. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.